नमस्कार बालमित्रांनो. Hello dear friends. Today we are going to learn about number work. The story of golden feather, and with the help of this story we are going to learn numbers. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी माध्यमाच्या इंग्रजीच्या पुस्तकातील नंबर वर्क हा पाठ पाहणार आहोत. पाठ म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला चॅप्टर असं म्हणायचं. आता तुम्हाला काय करायचंय तर या धड्याच्या अनुषंगाने जी गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायची आहे, वाचायची आहे आणि त्या गोष्टीमध्ये आलेल्या 4 इंग्रजी मधील संख्या तुम्हाला अंकांमध्ये लिहायची. लिसन केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर्स the 4 numbers in the story. So let's start and have a look. The golden feather. One day the queen was taking a walk in her garden when she found a big, beautiful golden feather. Then she met a little man. He said, "If you give me that feather, I will give you 3 big diamonds." "Sorry," said the queen. Then she met an old woman. The old woman said, "If you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls." "Sorry," said the queen. Then she met the king. The king said, "If you give me that feather, I will give you 99 gold coins." "Sorry," said the queen. Then she met the little prince. He said, "Oh mama, what a bright, beautiful feather." "Take it, my dear," said the queen. "Keep it safe." पहा, अशा पद्धतीने द गोल्डन फेदर नावाची ही गोष्ट आहे. आपण या गोष्टीचं वाचन केलं, तुम्ही ऐकली, तुम्हीही वाचाल आणि याच्यामध्ये काही नंबर्स आलेले आहेत. ते नंबर्स वर्ड्समध्ये आलेले आहेत. ते तुम्हाला काय करायचे, शोधून अंकामध्ये लिहायचे, डिजिटमध्ये लिहायचे. तुम्ही लिहाल, सोपं आहे. आता आपण एक्सप्लेनेशन मराठीमध्ये पाहूयात. आपण मराठीमध्ये स्पष्टीकरण पाहूयात, एक्सप्लेन करूयात आपण. ठीक आहे, डन. The golden feather. GOLDEN, golden, सोनेरी. feather, FEATHER, feather. feather म्हणजे पंख, पीस, पक्षाचा पंख किंवा पक्षाचं पीस, सोनेरी पंख. One day the queen was taking a walk in her garden. एके दिवशी क्वीन, QUEEN, क्वीन, क्वीन म्हणजे राणी. टेकिंग अ वॉक, TALK, सॉरी, TAKING, टेकिंग अ वॉक, WALK. टेकिंग अ वॉक म्हणजे म्हणजे चालत होती बाबा. वॉज टेकिंग अ वॉक, चालत होती. एके दिवशी राणी तिच्या बागेमध्ये चालत होती. GARDEN, गार्डन, गार्डन म्हणजे बगीचा, बाग. ठीक आहे. When she found a big, beautiful golden feather. When, तेव्हा, म्हणजे ती चालत असताना, बागेमध्ये चालत असताना तिला काय सापडलं, फाउंड, FOUND, फाउंड म्हणजे सापडलं. FIND, फाइंड म्हणजे सापडणे, सापडणेचा भूतकाळ, पास्ट टेन्स काय आहे, फाउंड. FOUND, सापडलं. काय सापडलं तिला, बिग, ब्युटिफुल, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, BEAUTIFUL, ब्युटिफुल, सुंदर. काय सापडलं असा,
एक सोनेरी पंख सापडला, गोल्डन फेदर. बिग म्हणजे मोठा, मोठा सुंदर असा सोनेरी पंख सापडला. देन शी मेट अ लिटल मॅन. देन त्यानंतर तिला कोण भेटलं? मेट, MET, मेट म्हणजे भेटला. MEET, मीट म्हणजे भेटणे. मीटचा भूतकाळ पास्ट टेन्स मेट आहे. ठीक आहे. तिला कोण भेटलं? एक छोटासा बुटकासा माणूस भेटला. मॅन, माणूस, पुरुष असेल तो छोटासा. मॅन, MAN, मॅन म्हणजे पुरुष माणूस. ठीक आहे, तो भेटला. ही सेड, तो म्हणाला. काय म्हणाला? इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, इफ जर, यू गिव्ह मी दॅट फेदर, तू जर मला ते काय दिलंस, पंख दिलंस, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स, तर मी तुला काय करेल? 3 मोठे हिरे देईल. डायमंड, DIAMOND, डायमंड म्हणजे हिरा. DIAMONDS, डायमंड्स म्हणजे हिरे. 3 मोठे असे हिरे देईल. सॉरी सेड द क्वीन, राणी काय म्हणाली? माफ कर बाबा. ठीक आहे, आणि पुढे निघाली. देन शी मेट अन ओल्ड वुमन. नंतर तिला कोण भेटलं? एक वृद्ध महिला भेटली. वृद्ध महिलेला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? एक म्हातारी अशी बाई भेटली. ठीक आहे. ओल्ड, OLD, ओल्ड, वृद्ध. वुमन, WOMAN, स्त्री किंवा महिला. द ओल्ड वुमन सेड, ती वृद्ध महिला काय म्हणाली? वृद्ध महिला म्हणाली, आता काय म्हणाली? इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, जर तू मला ते पंख दिलंस, आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. नेकलेस, गळ्यात घालण्याचा जो हार असतो त्याला नेकलेस असं म्हणायचं. जर तू मला ते सोनेरी म्हणजे पंख दिलंस, तर मी तुला काय देईल? 21 मोत्यांचा, पर्ल्स, PEARLS, पर्ल्स, पर्ल्स म्हणजे मोती. 21 मोत्यांचा हार देईल गळ्यातला. सॉरी सेड द क्वीन, क्वीन काय म्हणाली? सॉरी, माफ कर. सॉरी म्हणजे माफ करणे, माफ करा. पुन्हा काय होतं पहा. देन त्यानंतर शी मेट द किंग, त्यानंतर ती राजाला भेटली. द किंग सेड, किंवा तिला राजा भेटला. ती राजाला भेटली किंवा तिला राजा भेटला. द किंग सेड, राजा काय म्हणाला? इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, जर तू मला ते पंख दिलंस, आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स, मी तुला काय देईल? 99 गोल्ड कॉइन्स, सोन्याचे काय देईल? शिक्के देईल. त्याला मुद्रा असं सुद्धा म्हणायचं. गोल्ड कॉइन्स, सोन्याच्या मुद्रा किंवा सोन्याचे शिक्के, कॉइन्स किंवा नाणे. कॉइन म्हणजे नाणं असंही म्हणतो आपण. नाणे देईल. सॉरी सेड द क्वीन, राणी म्हणाली माफ करा. देन शी मेट द लिटल प्रिन्स, ही सेड, मग ती काय छोट्याशा राजकुमाराला भेटली तिच्या. ठीक आहे. ही सेड, तो म्हणाला, ओ मामा, अगं आई, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर, म्हणजे काय चमकदार सुंदर हे पंख आहे. टेक इट माय डिअर. मग काय म्हणाली राणी? काय म्हणाली? सेड द क्वीन. टेक इट माय डिअर, सेड द क्वीन. कीप इट सेफ, टेक इट माय डिअर. राणी म्हणाली, सेड द क्वीन, राणी म्हणाली, माझ्या प्रिय बाळा, हे तू घे. कीप इट सेफ, आणि त्याला व्यवस्थित सुरक्षित असं ठेव. कीप इट सेफ, कीप म्हणजे ठेवणे, सेफ म्हणजे सुरक्षित. कीप इट सेफ, त्याला काय कर? सुरक्षित ठेव. आता या गोष्टीमध्ये, या स्टोरीमध्ये तुम्हाला 4 ठिकाणी काय आलेले आहेत? 4 वेगवेगळे इंग्रजी शब्दांमधले काय आलेले आहेत? संख्या आलेल्या आहेत. त्या संख्या काय करायचे? तुम्ही अंकामध्ये लिहायचे. किती सोपं आहे. आणि मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितल्यामुळे तर तुम्हाला आणखी सोपं जाणार आहे. आता तुम्ही काय करायचं? एकदा पुन्हा ही गोष्ट जी आहे ही वाचायची आणि या पाठाच्या, या धड्याच्या, या चॅप्टरच्या खाली जे काही तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे ते तुम्हाला करायचे. आता काय काय होमवर्क दिलेले ते आपण पाहूया. लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ W.
म्हणजे आता तुम्ही काय करायचंय, पुन्हा एकदा गोष्ट ऐकायची आहे, वाचायची आहे आणि W ने सुरू होणारे शब्द तुम्ही लिहून काढायचे. ठीक आहे. तिसरा स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे. लुक, लिसन अँड रीड अलाउड विथ मी. सिलेक्ट एनी वन नंबर अँड फ्रेम अ सेंटेन्स अबाउट इट. म्हणजे व्यवस्थित पाहायचा आहे हा चॅप्टर, हा धडा ऐकायचा आहे, माझ्याबरोबर मोठ्याने वाचायचा आहे आणि कोणतीही एक संख्या निवडून त्याविषयी एक इंग्रजी वाक्य काय करायचे, तयार करायचं, असं प्रत्येकाने ठरवायचं. फॉर एक्झाम्पल, दे हॅड 2 daughters. देर आर 7 days in a week. January has 31 days. There are 88 pages in the book. A spider has 8 legs. My brother made 54 runs yesterday. आपण असंही म्हणू शकतो, I have 2 brothers. I have 2 sisters. I have 40 chickens कोंबड्या. ठीक आहे. म्हणजे असंही आपण म्हणू शकतो. तुम्हाला आणखी काय काय आठवतं ते तुम्ही काय करायचंय, त्या ठिकाणी विचार करायचा आहे आणि ते डिजिट जे आहेत, नंबर जे आहेत, नंबर्स, त्याच्यापासून तुम्ही वाक्य तयार करायची. ठीक आहे. रीड अलाउड अँड लर्न. मोठ्याने वाचा आणि शिका. इथे 100, 1000, 10,000, 100,000 मीन्स 1 lakh. A million मीन्स 10 lakh. 10 million मीन्स 1 crore असं दिलेलं आहे. मेक अ बिग चार्ट ऑफ नंबर्स 1 to 100. 1 ते 100 संख्या शब्दात लिहून तक्ता तयार करा आणि रिटन इन वर्ड्स आणि मग ते अक्षरामध्ये लिहा. थिंक ऑफ लार्जर नंबर्स अँड मेक सुटेबल सेंटेन्सेस. मोठ्या संख्या मनात धरा आणि त्यांना साजेशी इंग्रजी वाक्य तयार करा. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, देर आर 365 days in a year. My mother bought a table for 5,000 rupees. There are millions of stars in the sky. I have 70,000 rupees salary. असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, वेगवेगळी वाक्य तयार करायची मनामध्ये संख्या धरून. मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला हा धडा जो आहे चांगला समजलेला आहे. तुम्ही अभ्यास करणार आहात, तुम्ही वाचणार आहात. मी फोडून तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वी स्पीक इंग्लिशमध्ये आपण बरेचसे डायलॉग शिकलेलो आहोत. चिल्ड्रन, आता आपण काय करूयात, इथे थांबूयात. ओके, आणि पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.